2 दिवस खूप मस्त अशी ऊन होती, त्यामुळे इतकं छान वाटत होतं ना. पण आज अख्खं वेदर चेंज झालं आहे, म्हणजे लिटरली आज पाऊस येईल असं वाटतं आहे, पण येणार तर नाही, कारण वेदर असं थोडासा सॉफ्ट झालं आहे. चला, वेदर कितीही चेंज झाला तरी घरच्या कामांना अजिबात चेंज नसतो. घरची कामं जी आहेत ती करावंच लागतात, आणि हे मलाच नाही तर प्रत्येक गृहिणीला, प्रत्येक घराच्या व्यक्तींना करावंच लागते. चला, तर माझी अशीच काहीशी सकाळ झाली आहे. वेदर तर छान होता, 2 दिवस मस्त असं ऊन पडलं होतं, आणि आज अजिबात ऊन नव्हतं, आणि वाटत होतं की भयंकर असा पाऊस पडेल. पण आता तो पडतो की नाही ते बघूया पुढे. आता माझं सकाळचं जे असते रुटीन, सकाळी सगळ्यात आधी नाश्ता बनवायचा, सगळ्यांना द्यायचं, त्यानंतर अविओला भरवायचं, आणि त्यानंतर माझी झाडू पोछा. आता झाडू मारून घेतलं आहे छान घराला, त्याचबरोबर पोछासुद्धा करते आहे. आता अवियूचं असं चाललं आहे की त्याला झाडू पण लागते आणि आजकाल त्याला पोछा पण लागते. आई मी करते, तू आराम कर, असं त्याचं काहीसं बोलणं असते. पण अजून त्याला काही पकडतासुद्धा येत नाही, त्यामुळे त्याला कसं कसं कन्व्हिन्स करून आत पाठवलं आहे. कारण जर तो आजूबाजूला असलं तर ना मला झाडू मारता येत व्यवस्थित, आणि नाही मला पोछा करता येत. आणि जिथे मी कचरा ठेवेल ना तिथे आवर्जून अवियू येतो आणि ते कचऱ्यात नाचतो. असं काहीसं त्याचं रोजचं असतं. चला, तर माझे झाडू पोछा आता व्यवस्थित झाला आहे. परत अवियूने थोडासा पसारा केलाय, पण आता मी त्याला टीव्ही लावून दिला. माझ्याकडे काहीच ऑप्शन नाही आहे, मला लवकर रेडी व्हायचं आहे. आणि त्यानंतर आज मी छान अशी साडी घालणार आहे. 10 वाजता खाली ना सोसायटीच्या गार्डनमध्ये आम्ही एक फोटो ठेवलाय, म्हणजे सोसायटींनी, आणि रोज तिथे गरबा पण होते. पण माझं काही शक्य नाही झालंय एवढं सगळं काही, म्हणजे तिथलं शूट करणं वगैरे. पण आता मी पटकन आंघोळ करते आणि मग पटकन रेडी होते आणि मग तुमच्याशी भेटते. आपण पटकन खाली जाऊया. आम्ही छान छान रेडी झालोय आणि आता आम्ही चाललोय सोसायटीच्या देवबाप्पा करायला. मला माहिती आहे की मी हा व्लॉग खूप उशिरा पोस्ट करते, पण मी ऑलरेडी रेकॉर्ड करून ठेवलं होतं आणि खूप छान व्हिडिओ झाला होता, म्हणून म्हटलं चला तुमच्याशी पण शेअर करूया. चला, तर आपण निघालो आहे, आता पटकन जाऊया. त्यांनी 10 वाजता बोलावलं होतं, पण आता ऑलमोस्ट 10:20 झाले. मला नेहमी लेट होतो, पण ठीक आहे, काय हरकत नाही. म्हटलं जाऊन ॲटलीस्ट दर्शन तर घेऊच शकतो आपण. ओकेज, वन्स मोर, ओकेज, वन्स मोर, कम टू मम्मा. ये अरे बापले, चिची झाला हा. त्यानंतर आम्ही क्लब हाऊसला पोहोचलो. क्लब हाऊसला छान इथे रोज 2 टाईम मस्त अशी पूजा केली जाते देवीची, आणि त्याचबरोबर सगळे जे लेडीज आहेत किंवा बायका आहेत सोसायटीच्या त्या सगळ्या येतात इथे. मोस्ट ऑफ इथे ना सिनियर सिटीजन्स येतात. त्यांना बघून मला इतकं छान वाटते की त्यांचं वय 50 त्यांनी ऑलरेडी क्रॉस केलं आहे, पण ते इतके मस्त एन्जॉय करतात ना, छान पूजा करतात, आणि त्यानंतर इव्हिनिंगला गरबासुद्धा खेळायला रोज येतात. आणि त्यांना बघून असं वाटतं की यार आपण खूप मागे राहिलो आहे, ते एवढं एन्जॉय करतात तर आपण का नाही करायचं, म्हणून मी सुद्धा आज इथे आली होती. त्यानंतर इथे जे माझ्या आधी आलेले काही बायका होत्या त्यांनी छान असं देवाचे जे जुने हार होते ते काढून टाकले, त्यांची पूजा केली, नवीन हार त्यांना चढवलं. सगळ्यांनीच छान असं 1 बाय 1 येऊन पूजा तिथे केली. मला सुद्धा चान्स मिळाला, मी पण जाऊन तिथे छान हळदी कुंकू वाहलं आणि पूजा वगैरे केली. त्यानंतर त्यांचे जे बाकी सिनियर सिटीजन्स आहेत ते सगळे आले होते, आणि मग त्यांच्या हातून सुरुवातीला आरती सुरुवात केली त्यांनी, आणि त्यानंतर सगळ्यांनी थोडी थोडी आरती केली. असं नव्हतं तिथे की कोणी एक जण आरती करते तर तीच पूर्ण आरती करेल. त्यांनी सगळ्यांना चान्स दिला, आणि मला सुद्धा चान्स दिला होता. अविओला सांभाळणं आणि आरती करणं थोडं डिफिकल्ट होत होतं, पण मी म्हटलं चला चान्स मिळाला आहे तर बिलकुल गमवायचं नाही, आणि मी सुद्धा तिथे छान अशी आरती म्हणून घेतली. आरती वगैरे झाली, आणि बाकी सगळ्यांनी जे काही लोकांचा उपवास होता किंवा बाकीचे पण जे होते सगळ्यांनी त्यांच्या घरून प्रसाद वाटण्यासाठी पण आणला होता. अवियूला ॲपल मिळाला आहे आणि आम्हाला सुद्धा मस्त असा प्रसाद मिळाला आहे. छान अशी पूजा झाली, खूप छान वाटलं. माझी खूप इच्छा होती की नवरात्रामध्ये मी एकदा तरी येऊन आरती अटेंड करू. तसं तर माझं पॉसिबल असेल ना तर मी रोज येईल, पण तसं काहीच पॉसिबल माझं होत नाही. पण असो, आज आरती मिळाली आणि खूप छान वाटलं. आजचा दिवस आय थिंक 4था दिवस आहे. हिरवा कलर आहे माझ्याकडे, हिरव्या कलरची पण साडी आहे, प्रॉपर अशी 2 आहेत, पण थोड्या हेवी आहे त्यामुळे मी आता नाही घातली. पॉसिबल झालं तर इव्हिनिंगला नक्की घालेल. चला, तर आता घरी जाते आणि बाकीची घरची कामं आहेत ती आवरते. ओके, सो आता माझं जेवण झालं आहे, अवियूला मी झोपवलं आहे, आणि आता मी चालली आहे मुलींसाठी ज्या गोष्टी लागणार आहेत ते सगळं घ्यायला. बनाना आणि बाकी सगळं पण घ्यायचं आहे. तुम्ही पण चला माझ्याबरोबर, आणि माझ्याबरोबर प्रज्वलित पण येणार आहे. तर चला, तिला विचारते, आणि गाडीसुद्धा तिचीच वापरायची आहे, त्यामुळे आता आपण निघूया. काय झालं, आली ना आई आता? हा छान खेळत होता, मी आली म्हणून नखरे करतोय.
ओके, सो मी ना मुलींसाठी बनानाज आणले जे आपल्याला उद्या द्यायचे आहेत. त्याचबरोबर मी आणल्या मस्त असे कलर्स आणि त्याचबरोबर मी मुलींना देणार आहे ते म्हणजे ड्रॉइंग बुक. ओके, आणि बाकी जे आपलं बेसिक सामान असते जसं हे स्पून आणि हे प्लेट्स आणि त्याचबरोबर ग्लासेस. आणि आमच्याकडे उद्या 9 मुलीच नाही तर आणखी पण काही लोक आहेत जे जेवायला येणार आहे, ते पण उद्या तुम्हाला दिसेलच. सर्वात आधी आता हे भांड्यांचा पसारा दिसतोय, आधी ते क्लीन करते, थोडं पाणी पिते आणि मग त्यानंतर तुमच्याशी भेटते. छान ती सगळी घरची भांडी आवरली, घरचा थोडाफार पसारा होता तो आवरला आणि त्यानंतर अभिला घेऊन गेली प्रज्वलीकडे, कारण त्याला खूप इच्छा होती युहानाकडे जायची. तो परत परत दाराकडे येऊन युहानाच्या घरी जायची जिद्द करत होता, म्हणून तिला थोड्या वेळ त्याला इथे घेऊन आली. तो इथे आला की युहानाबरोबर खेळतो, त्याचंही मन रमतं आणि मला सुद्धा इथे गोष्टी करायला मिळते. थोडा वेळ असं घराच्या बाहेर निघालं आणि दोघा तिघांशी भेटलं की खरंच चांगलं वाटतं. म्हणजे असं वाटतं घरात राहण्यापेक्षा थोडं बाहेर निघायचं, कोणाशी तरी भेटायचं तर खरंच छान वाटतं. आणि त्याचबरोबर युहाना आणि अव्यू पण सोबत खेळतात, तर ते सुद्धा खूप मजा करतात. त्यानंतर मी त्याला घरी घेऊन आली, कारण तरी भरपूर तिथे धिंगाणा घातला होता. सगळा पसारा तिच्या घरी तो नेहमीच करतो आणि हे याच गोष्टींसाठी ती आता यूज टू पण झाली आहे. त्यानंतर मी त्याला घरी आणलं, त्याला मखाने भरवत होती, तर तो काय करायचा ना, एक मखाना त्या डब्यात टाकायचा आणि ते त्या डब्याने त्याला खायचं होतं. आणि आजकाल असे काहीसे नवीन ॲक्शन शिकले अव्यू, माहिती नाही कुठून शिकला, पण खूप क्यूट वाटतं म्हणून आम्ही पण त्याला करू देतो. त्यानंतर तो त्याचं खेळत आहे, तो त्याचं जरी खेळत असेल तरी आम्हाला 100% त्याच्याकडे लक्ष देत राहावं लागतं. चला, मी आता माझी भांडी कंप्लीट केली घासून वगैरे. आता मी चहा एन्जॉय करते, त्यानंतर सगळं घर झाडून घ्यायचं आहे. अव्यूने सगळीकडे मुरमुरे सगळे पसरवून ठेवले आहे आणि आता बिचारा बनतोय की त्याला आम्ही मुरमुरे देत नाही, खालचं उचलून खातोय आणि हे त्याचं स्टँडर्ड आहे. सगळं खाली फेकायचं, त्यानंतर उचलून ते खायचं. चला असो, आता मला थोडंसं आवरायचं आहे, त्यानंतर थोडेफार आणखी काम आहेत ते पण करते. आणि आज रात्रीचा स्पेशल मेन्यू होणार आहे, ते म्हणजे कढी समोसा आणि त्याचबरोबर पाणीपुरी. चला तर आपण ते पण बनवूया त्याचबरोबर. आणि आता मी थोडंसं चहा एन्जॉय करते, त्यानंतर तुमच्याशी भेटते. पाऊस येत आहे? अरे हो का? हां 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 हां. अरे यार, प्रीतम भिजेल का गं? कुठे थांबला पाहिजे प्रीतम. दोनदा त्याला फोन केला, उचलत नाहीये. कोण आहे? आजी कुठे? आजीचा लाड करतोस बाळ अव्यू? आजी कुठे? अव्यू नो आजीचा लाड कर जा. आण काढी. बदमाश झाला अव्यू. कुजू बुजू. पुण्यात थोडा जरी पाऊस पडला ना, इतकी थंडी वाटायला लागते की काय सांगू. आणि हे मला जाणवतं अव्यू आणि आजीवरून, कारण थोडा पण पाऊस पडला की अव्यूचं नाक व्हायला लागतं आणि आजीला थंडी वाटायला लागतं. म्हणून अव्यूला प्रॉपर असं पूर्ण पॅक करून ठेवलं आणि त्याचबरोबर आजीला पण फोर्स केलं की सॉक्स वगैरे घाल रे बाबा, कारण थोडं पण त्यांना बरं नाही वाटलं ना तर मग असं होतं की सर्दीमुळे डोकंदुखीमुळे ताप असं वगैरे होत असते. म्हणून मग थोडा पण पाऊस पडला की खूप आपल्याला लक्ष देत राहावं लागतं दोघांकडे पण, म्हणजे मला. त्यानंतर माझा किराणा आला होता, थोडाफार जो घरी लागणारा सामान आहे तो. मी असं पूर्ण सोबत कधीच आणत नाही, कारण एवढं पॉसिबल पण होत नाही. आणि मग आठवड्यातनं तर नाही, पण असं अधूनमधून वगैरे मी त्यांना फोन करून सांगते किंवा कधी ऑर्डर देऊन येते, तर ते लोक घरीच माझं सगळं सामान आणून देतात. आज असं किराणा प्रॉपर असा नव्हता, जे वरची आपल्याला सामान लागणार असतात तीच होती. तर ते त्यातच माझं थोडेफार फुटाणे आले होते, कारण आजी कधी गुड फुटाणे वगैरे खाते आणि तीच नाही तर मी पण गुड फुटाणे खाण्यात खूप बिलीव्ह करते, कारण यांनी आपलं रक्त तर वाढतेच आणि त्याचबरोबर आपल्या हेल्थसाठी खूप चांगलं आहे. म्हणून मी गुड फुटाणे मोस्ट ऑफ टाईम खात असते. आणि मोनॅको बिस्किट पण आजीसाठी आणले, कारण तिला खूप आवडते. त्यानंतर बाकीची जी ड्रायफ्रुट्स आहेत ते आम्ही सगळेच खातो, पण त्यात सगळ्यात जास्त मी आणि प्रीतम खाते. आजकाल मी एक थोडं स्टँडर्ड केलं आहे की रात्री ड्रायफ्रुट्स थोडेफार भिजू घालायचे आणि सकाळी ते कंपल्सरी खायचं, म्हणजे खायचंच. त्यानंतर मी शेंगदाणे आणि गुळची चिक्की पण आणली आहे, जी की प्रीतमला खूप आवडते. तो जेवणानंतर रोज थोडी तरी खातो आणि आजकाल अव्यूला पण ते खूप आवडायला लागलं आहे. म्हणून मग मी ती चिक्की पण घेऊन आली, त्याचे मी 3 ते 4 पॅकेट्स घेऊन आली. आम्ही सगळेच आवडीने ते खात असतो. ते मला भरून ठेवायचं होतं, त्यासाठीच एक डबा शोधत होती, कारण चिक्की कसं आपण ओपन ठेवलं ना तर ती आणखी थोडी चिकट येते. म्हणून मी म्हटलं एखाद्या डब्यात भरून ठेवते, म्हणजे त्याला वारा नाही लागणार आणि ती जशीच्या तशीच राहील. त्यानंतर हे सगळे डबे जे आता मी काढत आहे ना, हे सगळे मी व्यवस्थित धुवून ठेवले
ठेवले होते आणि काही सामान संपलं की मी लगेच ते डबे धुवायला टाकते. मी तशाच डब्यात कधीच भरत नाही, आधी मी धुवूनच घेते आणि त्यानंतरच ते भरत असते. कारण कधी कधी कसं होतं ना, आपण एखादा डबा वापरला त्यानंतर धुवायला न टाकता आपण तो परत कोणत्या दुसऱ्या गोष्टीसाठी यूज केला तर कसं होते, जुनं त्यात जे सामान होतं त्याचा स्मेल त्या प्रेझेंटवाल्या गोष्टींना लागतो. म्हणून मी बिलीव्ह करते की धुवून टाकायचं. त्यानंतर आपण जी गोष्ट भरत होतो तीच भरणं गरजेची नाही राहत. आपण त्यात कोणतीही वस्तू भरू शकतो किंवा ते जी आहे आपला डबा तो आपण कोणत्याही गोष्टीसाठी वापरू शकतो. म्हणून ही एक स्टँडर्ड मी नेहमीच फॉलो करते. त्यानंतर मी आणलं होतं खजूर पण आम्ही रोज 1 ते 2 वगैरे कधीतरी खातो, कधीतरी नाही, ॲक्च्युली रोजच खातो. 2 मी खाते, 1 अव्यू खातो आणि आजी पण खाते. प्रीतमला अजिबात आवडत नाही खजूर, त्यामुळे तो फक्त लाडूमध्ये वगैरेच खातो. त्यानंतर अंजीर मी अव्यूला कंपल्सरी रोज 1 देते. आधी मी त्याला भिजवून द्यायची, पण तो भिजवून खाण्यात एवढा इंटरेस्टेड नसतो, म्हणून मी त्याला असंच डायरेक्ट सकाळी उठल्या त्याच्या हातात बिस्किट न देता खजूर किंवा अंजीर देत असते. त्यानंतर मी विचार केला की आता सगळे मी ओपन करतच आहे, तर माझ्याकडले जी किशमिश आहे ते पण संपलेच होते. म्हटलं चला हे सुद्धा ओपन करून ठेवते. आणि मी बिकॉज ऑफ किशमिश पण अव्यूला देते, तर किशमिश आणि अंजीर एकाच डब्यात भरलं की म्हणजे कधी द्यायचं झालं की पटकन देता येईल. त्याचबरोबर मी काजू पण आणले होते, पण मी काजू थोडेच आणले होते कारण माझ्याकडे ना तुकडा काजू भरपूर आहे. तर मी म्हटलं यावेळेस थोडाच घेते काजू, कारण तुकडावाला जो काजू आहे तो मी नॉर्मली आपल्या लाडूमध्ये वगैरे वापरत असते, म्हणून तुकडा काजू माझ्याकडे होता तर मी थोडंच आणते. त्यानंतर इथे आहे अक्रोड आणि बदाम स्पेशली मी रोज रात्री भिजवून सकाळी खात असते. आणि ही सवय मी आता नवीनच सुरू केली. आधी मी खात होती, कधी अधूनमधून वगैरे खायची, पण आता थोडं स्ट्रिक्ट डाएट केलं आहे. ते यासाठी कारण माझे केस खूप गळतात, खूप फ्रीझीनेस आला आहे. त्यामुळे मी आता ड्रायफ्रुट्सचे लाडू, मखाने, ज्या हेल्दी गोष्टी आहेत त्यांच्याकडे थोडं जास्ती भर देत आहे. त्यानंतर मी आणले होते माचीसचा डबा, माचीसच्या काड्यांचा डबा, कारण माझ्याकडली माचीस संपली होती आणि मला 2 माचीस प्रज्वलीने दिले होते, तिच्याकडे एक्स्ट्रा होते म्हणून. तर मी तो एक घेऊन आली. त्यानंतर एक छोटासा तुपाचा डबा घेऊन आली, कारण मोठा तुपाचा डबा मी आता डीमार्ट कधीतरी जाईल तेव्हा घेऊन येईल, म्हणून यावेळेस छोटाच आणला. तिथे भरपूर ऑफर्स असतात तर तिथे थोडं स्वस्तामध्ये मिळून जाते. त्यानंतर म्हटलं खजूर पण भरून ठेवूया, कारण जसंच्या तसं पॅकेट जर कुठेही ठेवला ना तर ते लक्षातच राहत नाही. म्हणून मी नेहमी असे ट्रान्सपरंट बाउल्स वापरते, जिथे गोष्टी खाल्लेल्या जे खायच्या गोष्टी आहे ते दिसले पाहिजे आणि आपण ते खाल्लं पाहिजे, हा माझा प्रयत्न असतो. आणि मला ना खूप इच्छा आहे की माझ्या किचनला प्रॉपर डेकॉर करावं, त्याचं चेंजेस करावं त्याचे, पण ते पण मी लवकरच करेल, म्हणजे थोडा वेळ लागेल पण लवकरच करेल. आणि मला ना खूप सारे ग्लासचे जार्स घ्यायचे आहे, म्हणजे खूप इच्छा आहे माझी की ग्लासचे जे बाउल्स असू द्या, जार्स असू द्या किंवा डबे असू द्या ते घ्यावं. पण ते थोडं हाताळायला मला थोडा भीती वाटते, कारण माझ्या हातून खूपदा फुटले आहेत काचेचे भांडे, आणि त्याचबरोबर माझा हातसुद्धा कट होतो मग त्याने, म्हणजे भांडे घासताना ते स्लिप वगैरे कधी झालं की ते फुटतात आणि मग ते हाताला सुद्धा लागतं. म्हणून ते मी थोडं अवॉइड करते घ्यायचं, पण मला ते आवड आहे त्या गोष्टींची. बघूया कधीपर्यंत घेता येईल. त्यानंतर थोडेफार जे बदाम आहे ते पण भरून ठेवते, कारण डब्यात दिसलं की पटकन घेऊन टाकता येते. रोज पॅकेट ओपन करा, ठेवा त्याला, ते रोज करण्यापेक्षा डब्यात ठेवलं तर कधीही बरं असते. त्यानंतर मी ना बॉर्नव्हिटा घेऊन आली आहे, कारण मला अव्यूचं दूध जे आहे ते कंपल्सरी बाहेरचं सुरू करायचं आहे. म्हणजे तो आधी तरी थोडंसं बाहेरचं दूध प्यायचं, पण आता अजिबात पित नाही. आणि खरं तर त्याला ना बाहेरचं दूध पचतही नाही. म्हणजे ज्या दिवशी त्याने जर एखादी काऊ मिल्क असू द्या किंवा आपलं अमूलचं दूध असू द्या ते पिलं, त्यानंतर त्याची पॉटी व्हायला त्याला खूप त्रास होतो, त्याचं ते पचन नाही होते, दूध त्याला हेवी जातं शायद त्याच्या बॉडीला. म्हणून मला असं वाटते थोडं डायल्यूट करून वगैरे त्याला द्यायचा प्रयत्न करेन मी. आणि असं तो दूध पितच नाही अजिबात, म्हणून मी त्याच्यासाठी बॉर्नव्हिटा आणलं आहे. म्हणजे थोडं फ्लेवर्ड दूध, त्याला थोडंसं गोड किंवा चॉकलेटी वाटलं तर तो पिईल, आणि तो आता पितो पण आहे त्या बॉर्नव्हिटामुळे. म्हणून मग मी म्हटलं चला काहीतरी, म्हणजे काही न जाण्यापेक्षा काहीतरी पोटात हेल्दी वस्तू गेलेले कधीही बरं. फक्त आता मला थोडं दूध चेंज करून बघावं लागेल, वेगवेगळ्या ब्रँडचे 1-2 वापरून बघेन मी बॉर्नव्हिटा बरोबर, आणि जे त्याला सूट होईल आणि ज्यानी त्याची इझिली पॉटी होईल तसं दूध मग मी त्याला कंटिन्यू देईल. आणि जर मला अमूलचंच द्यायचं झालं तर मला ते 100% डायल्यूट करूनच द्यावं लागेल. आय डोंट नो, आय थिंक ते आपल्यापर्यंत पोहोचतपर्यंत त्यात केमिकल्स आणि डायल्यूट तर ते होतंच, पण तरीसुद्धा त्याला ते पचत नाही आहे, तर मला ते आणखी डायल्यूट करावं लागेल. चला असो, आता मी माझं सगळं आवरत होती तेवढ्यातच प्रज्वली आली होती. झालं असं होतं की समोसे प्रीतम ऑफिसमधनं येताना घेऊन येणार होता आणि कढी प्रज्वली बनवणार होती. त्यानंतर कढी मी बनवणार होती आणि प्रज्वली पाणीपुरीची तयारी करणार
करणार होती. तर मी इथे प्रीतमला फोन करून विचारते की तुला किती वेळ आहे. झालं असं आहे की भयंकर पाऊस येतो आहे, अजिबात म्हणजे नव्हतं वेदर सकाळी पावसाचं, पण आता खूप पाऊस येतो आहे आणि तो आल्यानंतर त्याच्या पायाला पण लागला आहे. आजचा शुक्रवार आहे आणि त्याला पायाला लागलं आहे. याच्यानंतरचे जे 15 दिवस आहे ते त्याच्यासाठी खूप डिफिकल्ट गेले आहे आणि त्याचे व्हिडिओज पण तुम्हाला काही दिसलेही असेल. त्याच्या पायाला खूप त्रास होता. तो हाच दिवस होता जेव्हा त्याला हे सगळं झालं होतं ऑफिसमध्ये. चला असो, आता मी माझ्याकडे वेळ होता कारण प्रीतम यायचा होता आणि कढी बनवायला हार्डली 10 मिनटं लागतात. म्हणून मटाची भांडी माझी घासून रेडी होती, म्हणजे घासून सुकली होती. ती मी सगळी लावून घेतली माझ्या रॅकमध्ये म्हणण्यापेक्षा माझ्या ट्रॉलीजमध्ये, कारण तिथली जागा मला मोकळी पण हवी होती. आता जो माझा सामान येणार होता मला ते तिथेच ठेवायचा होता. बघताच प्रीतम पण आला आणि त्यानंतर तो छान मस्त असे गरम समोसे घेऊन आला होता. त्याचबरोबर मी त्याला दूध पण सांगितलं होतं कारण मला दूध लागणारच असते आणि त्याचबरोबर दही आणि दूध मी मोस्ट ऑफ टाईम घरी ठेवते. कधीतरी दूध असलं नसलं एखाद वेळा चालतं. दहीचं पण तसंच आहे. पण प्रीतमला कसं असतं ना, कधीतरी कॉफी लागते आणि ॲक्च्युली तो रोजच पितो, पण आता मध्ये 2 ते 3 दिवस खूप ऊन होती त्यामुळे त्याने अजिबात कॉफी नाही घेतली. पण थोडा पण थंडा वारा आला की त्याला लगेच कॉफी लागतं. आता झालं असं की प्रज्वली बोलली की पाणीपुरी जी आहे पुऱ्या ते तुझ्याकडे तळ, कारण तिच्याकडे म्हणजे वेळ लागेल, तिच्याकडे आणखी पण 1-2 गोष्टी तिला करायच्या होत्या म्हणून. तर मी ते पुऱ्या तळत घेतली आणि त्याचबरोबर कढीसुद्धा शिजवायला ठेवली होती. प्रीतम ऑफिसमधनं घरी येतो ना तेव्हा मला खूप आनंद होतो, म्हणजे सगळ्याच बायकांना होत असेल. आणि मी तर इतक्या आतुरतेने वाट पाहते की प्रीतम घरी कधी येईल. आतापर्यंत तो वर्क फ्रॉम होमच करत होता प्रॉपर. त्यानंतर आता त्याचं स्विच झालं आहे, तिथे त्याला कधीतरी ऑफिस जावं लागेल. हा पूर्ण वीक तो ऑफिस गेला आणि पूर्ण वीक मी 5 वाजता नंतर लिटरली 1-1 सेकंड वेट करायची, प्रीतम कधी येईल. बट ते असो, कारण मला सवय झाली त्याला लग्नानंतर नेहमीच घरी बघायची आणि कधीतरी तो असं 8-9 तासासाठी बाहेर जात होतो. मला अजिबात करमत नाही आणि आय थिंक हे सगळ्यांनाच होत असेल, बट मला थोडं जास्तीच होतं असं मला वाटतं. पण ऑफिस तर करावंच लागेल नो डाऊट. त्यानंतर प्रज्वली घरी आली होती. तिचे जे सामान आहे ती घेऊन आली होती, म्हणजे ती पाणी बनवून आणलं होतं तिने. त्यानंतर आपलं आलूचं जे सारण असतं ते सुद्धा ती बनवून आणलं होतं तिने. आणि बाकीच्या समोसा तर प्रीतम घेऊन आला होता. कढी मी छान घरी बनवली होती. प्रज्वलीने खिचडी पण बनवली होती मुलांसाठी, कारण मुलांना दाल खिचडी लागतेच आणि बाकीच्या गोष्टी आम्ही त्यांना एवढं काही देत पण नाही, त्यामुळे दाल खिचडी सिम्पलशी बनवली होती. पण आज अव्यूला दही समोसाच खायचा होता. त्यांनी खूप नखरा केला आणि त्यानंतर त्याने दही समोसाच खाल्ला, ते पण जास्ती नाही, 4 ते 5 बाईट्सच खाल्ले. त्यानंतर प्रज्वलीची बहीण म्हणजे सायली, जी माझी पण फ्रेंड आहे, ती पण आली होती. ती 7 मंथ्स प्रेग्नेंट आहे आणि लवकरच एक छोटंसं बाळ आमच्याकडे येणार आहे, म्हणजे युहानाला बहीण आणि अव्यूसाठी फ्रेंड असं म्हणता येईल. चला तर आता लवकरात लवकर तिचं पण बाळ येईल आणि तिला गर्ल होते की बॉय ते सुद्धा तुमच्याशी लवकरच शेअर करेल, म्हणजे अजून 2 महिने वेळ आहे. पण आम्हाला खूप आतुरता झाली आहे. चला असो, त्यानंतर आम्ही सगळे बसून मस्त एन्जॉय करत होतो दही समोसा. प्रीतमला पायाला खूप त्रास होता म्हणून तो बोलला की मी खाली नाही बसणार, म्हणून तो वरच बसला होता. युहाना थोडी शांत आहे ॲज कम्पेअर्ड टू अव्यू, पण प्रत्येक मुलं वेगळे असतात त्यामुळे मी अजिबात कम्पेअर करणार नाही. सगळ्यांना आपले बाळ प्रिय असतात आणि मला पण माझं बाळ प्रिय आहे. तो कितीही बदमाश असू द्या, कितीही मस्तीखोर असू द्या, तरीसुद्धा तो माझ्यासाठी खूप जास्ती प्रिय आहे. त्यानंतर आम्ही खूप सारी गप्पा गोष्टी करत मस्त आमचं जेवण एन्जॉय केलं. जेवण एन्जॉय केल्यानंतर आम्हाला खालीसुद्धा जायचं होतं, कारण आज 4था दिवस होता. ग्रीन कलर तर होता आणि त्याचबरोबर ना आज खाली गरबा करायचा सुद्धा आम्ही प्लॅन केलं होतं. फ्रायडे नाईट होतं आणि प्रीतम बोलला होता की अव्यूला मी सांभाळेल, तू जा, म्हणून मी त्यासाठी सुद्धा खूप एक्सायटेड होती. म्हणून लवकर खायचा प्रयत्न करत होती. अव्यूने थोडंफार खाऊ दिलं. त्यानंतर त्याचं परत मस्ती खूप सुरू झाली, इकडे तिकडे जाणं येणं इकडे वगैरे. तर शेवटी मला ते उठावंच लागलं तिथनं आणि त्याला सांभाळून मग सगळ्यांचं झाल्यानंतर, प्रीतमचं झाल्यानंतर खाऊन त्याला सांभाळलं आणि त्यानंतर मग मी परत बसून प्रॉपर खाल्लं. आणि त्यानंतर खाल्ल्यानंतर ही सगळी भांडी पण मला घासून ठेवायची होती, कारण मी मोस्ट ऑफ टाईम ट्राय करते की आजची भांडी आजच क्लीन करून ठेवायचं, म्हणजे दुसऱ्या दिवशी एकदम फ्रेश किचन वाटतं, फ्रेश सगळ्या गोष्टी सुरुवात होते. पण हे नेहमी पॉसिबल पण होत नाही. कधी असं होतं ना की माझं बाळ झोपतच नाही लवकर आणि मग तो झोपल्याशिवाय मी काही किचनमध्ये भांडी वगैरे घासू शकत नाही. असं काहीसं कधी होत असते. त्यानंतर आम्ही छान सगळे रेडी झालो आणि खाली आलो होतो मग क्लब हाऊसमध्ये. तिथे सगळ्यांनी छान देवाची पूजा करून घेतली देवीची आणि त्यानंतर आम्ही सगळे मस्त डान्स करत होतो, मस्त सगळे गरबा करत होते. सिनियर सिटीजन्सला खरंच हेड्स ऑफ, ते खूप छान एन्जॉय करतात. त्यांच्याकडनं खरंच आम्हाला शिकण्याची खूप गरज आहे. ते अजिबात कोणाला घाबरत नाही आणि लाजत नाही. आम्ही तरी खूप लाजतो, म्हणजे मी पर्सनली खूप लाजते,
पण मला वाटते नको लाजायला, आपणही मस्त एन्जॉय केलंच पाहिजे. नवरात्र वर्षातून 9 दिवस येतात आणि ते 9 दिवस जर आपण एन्जॉय नाही केलं तर कायच केलं. चला तर माझा हा व्लॉग मी इथेच एंड करते. आय होप की तुम्हाला माझा हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल. जर तुम्हालाही माझे व्हिडिओज आवडत असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये, तेव्हापर्यंत बाय.